होताच येत नाही. साधकांचा संवाद आहे या अभंगामध्ये तुकोबरायांशी. तुकोबरायांना सांगितलं, म्हणले महाराज तुम्ही सांगतात काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, तुम्ही एवढे जोरानं सांगतात, संतांनी असं केलंय काय की त्यांच्या उपकारातून तुम्ही उतराय होऊ शकत नाही, काय केलंय संतांनी? माझे तुकोबराय म्हणतात, भैया प्रत्येक वेळीस मला जागवलंय संतांनी, मज निरंतर जागविती. मग साधकांनी सांगितलं ठीक आहे, जर मी भूदेवाला माझ्या घरी आणलं, सांगितलं लग्नामध्ये तुम्ही विधी करून द्या, तर मी त्यांना, लोक 1000 रुपये देत असतील मी 2000 देईल, लोक 2 देत असतील मी 4000 देईल, लोक 5 देत असतील मी 7000 देईल. मग झालं ना बरोबर, नाही का? झालं ना बरोबर परतफेड. मग तसं काहीतरी करा ना. संतांनी जर तुम्हाला नित्य जागवलंय प्रत्येक वेळेस, मग त्यांना काहीतरी देऊन त्यांच्या उपकारातून उतराई व्हा ना. तुकोबराय सांगतात, अरे काय देऊन उतराई व्हावं हे तर कळलं पाहिजे पहिले तर, कारण त्यांचे उपकार असे आहेत की त्या उपकाराची परतफेड काय देऊन होईल हे मला सुचत नाही. साधकांनी पुन्हा तुकोबरायांना सांगितलं, काय द्यावं तुम्हाला सुचत नाही? तुकोबराय म्हणले नाही ना. मग असं त्यांनी केलंय तरी काय? संतांनी असं काय केलंय की तुम्हाला त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा मार्ग सापडत नाही? या तर तुकोबराय म्हणतात, सहज बोलणे हित उपदेश करून साह्यास शिकविती. साधकांनी सांगितलं कळलं नाही आम्हाला, आम्हाला समजलं नाही, असं काय केलंय? तर तुकोबराय सांगतात, तुका म्हणे वत्स, जसं गाई वासरावर प्रेम करते ना, ठीक संत त्याप्रमाणे आपल्यावर प्रेम करतात. उदाहरण देताना माय लेकरूचं उदाहरण नाही दिलं, उदाहरण देताना बहीण भावाचं नाही दिलं, उदाहरण देताना बाप पोराचं नाही दिलं. कोणाचं? गाई आणि वासराचं दिलेलं आहे उदाहरण, एक्झाम्पल. मग गाय आणि वासराचं उदाहरण देताना गाय वासराचं प्रेम काय आहे शेवटी सांगणार आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये अभंग सोडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अभंग साध्या भाषा सुटलेला आहे. आता अभंग सुटलेला आहे, वेळ झालेली, करू का जय विठ्ठल? हा, जय विठ्ठल करा ना. नाही अजून ते सुरुवात व्हायली आहे, ते पहिला नुसता फोन पेले टाकेल ना, बी वसूल नाही येणार. विठ्ठल विठ्ठल लोक तुमच्या परिसरातले भारी बुवा, सहज बोलो तरी समजच ते असले अवकोटी किडा पाड राय ना बुवा. आणि खरं सांगू का, तुमच्या या परिसरात कीर्तन करण्याचा काही आनंद वेगळा असतो किरण माऊली. काय असतं माहिती आहे का? माझं ठरलेलं, मला बोलायला आवडतं. संत सांगतात ना, चतुर को चतुर मिल गया कर ले 2-2 बाता, चतुर को चतुर मिल गया कर ले 2-2 बाता, और गद्दे को गद्दा मिल गया तो खाले 2-2 लाता. बरोबर आहे की? काय लोकेश आहेत बुवा. आतापर्यंत मी ब्राह्मण असले गुंडावताना तर केली मी, पहिला ब्राह्मण दखा बाबा, काय बनवू का चहा, काय नाश्ता, म्हणजे आठीन सुरुवातची बा. या गावना ब्राह्मण जर इथला बारीशे त्या बाकीना लोक कसा होतीन बा. कारण काय माहिती का, हाय माय जर खिचडी टाकायच किंवा भात शिजाडस ना, अख्खं पातेला नाही चेक करत भात शिज नका, एकच कण भात ना, एक कण चेक करली ना तरी बी बोगणी बरोबर भात शिजी घ्या, अंदाज सापडी जात. तसा एकच ब्राह्मण ना गरगव तरी अख्खा गावना अंदाज लायली ना. गाव कसं असेल. हा, इथलं भारी गाव आहे. काय बिल्या म्हणे बाबा बांधले होते ते बांधी बिलाई जा म्हणे पुऱ्या. चांगले बा, खरंच गाव भारी आहे. परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण आणि इथं कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी, हे पुराव असं उडबट नक करा रे, किडा नक पाडा रे, सुरुवात आहे राजून. आणि या दाखला पुरेन म्हणा कीर्तना 15 मिनटं वाढवतस. हां, अजून अभंगांकडे जायला नाही शे मी, सुरू आहे घेतेस ना. हे पुराव येईल का आता गप्प बसा. आणि जर उठायचं असेल तर आत्ताच उठून जा, नंतर उठू नका बेटा, मध्ये उठू नको हां भाऊ. हो म्हणा सोनचिड नको रे भाऊ. खरंच भूदेवाविषयी काय माहिती आहे का, लौकिक बाबा, ते पोरांचा पण दोष नाही तो. मी नेहमी कीर्तनातून सांगतो, पोरे बी काय करते ना, त्याचा डोकं बी चालायला पाहिजे ना. सांगेल बी ऐकतात नाही, त्या मायबाप ना ऐकतात नाही, आपला कवय ऐकावं शकतच. कारण ऐकाले पहिला लोक होतात, दुसरा गली म्हणा बाबा मारी बसे तरी पोरे मार काय घरी लागेल.
हा ते सगळ्या बाबांना सुद्धा कानजोड द्यावाल करतस. या मग काय माहिती का, मर्यादा राहिली नाही. मर्यादा राहीन कवय तर चांगलं खाणं पडीन तवय अक्कल येईन. त्यातले काय खावाले चांगलं भेटत नाही. घरमा बी खिचडी, शाळामा बी खिचडी. खिचडी काय काय पुरा लदलद होई जाय शेत डोकंच चालत नाही त्याच ना. हां आणि खरंच बरं का, खिचडीना यादू नका मला डायरेक्ट नरेंद्र मोदींना पाय पडले हो बा असं वाटतं. राजकारणांना मायनी शपथ म्हणा काहीच संबंध नाही शे. कोणता पक्ष माहिती आहे ना, शिंदे गट आणि ठाकरे गट. आई शपथ मला त्याचा थाना कोणता आहे नाही आता ना कोणता आहे ते बी सुधरत नाही. पण मला एकच त्या माणूसना उपकार वाटतं. पहिले पाहुणा आहे ते पाहुणशार आहे माडी खरं आहे का नाही, खिचडीना पाहुणशार आहे तळण खिचडी नाही का. आणि घर म्हणा कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत. फुटी नको जाऊ बा, इथला कमी तांदूळ आहेत बुदेवा. तांदूळ देखाल भेटत नाही, पाहुणार येत त्यासले खिचडी बनवणी पडेल. घर म्हणा कोणीतरी एकच सदस्य जेवायला बसाडेत. फुटी नको जाऊ भाऊ खिचडी. हा ती खिचडी इथली वय गी घर परात रातले कुकरनी शिट्टी वाजणे का असं वाटत झोपू दे रे भाऊ, खिचडीच वय रे काका. इथला नेतात पिटी घ्या आणि ती खिचडी काय नाही पट्टा खिचडी भात निघत होई घ्यात पुरे. त्याचं डोकं बी चालत नाही. आता पहिला लोके खाय चांगलं. या जुना बाबा बसेलेत ना यासले विचारा, याच ना मायबाप यासले उडीदनी दाय बिंजी देत रातले सकाळी मग खावाड्यात. बाबा खरं आहे का नाही, हो उडीदनी दाय खावाड्यात. नाही ते मग गुईना तेल ना काला सकाळी मग नाश्ताला देत. म्हणेन पहिला म्हातारा आहे ना, दर्जा मासा 10 क्विंटलना दगड पडेल राहत ना तरी असा उचलीन मागे फेक देत. पहिला म्हातारा आज बी शेत तसा म्हातारा, जुना म्हाताराच मग. आणि आते कसं काय वातावरण. पहिला म्हातारा 10 क्विंटलना दगड असा उचलीन डोकान मागे फेक देत. आता एक बाईने दुपारनी बरे दूधनी बकरी दकाईने तिले दाखला पुऱ्याला म्हणे बावडे तंगड्या धरणी गरमा वड म्हणे. ती बकरीला गरमा वडली नाही, मोठा पोऱ्याला म्हणे शिंगडा धर दाखला म्हण तंगडा धर. आणि आई माय बोगणीले दवाल बसणी. बकरीन जशी लात मारी पुल्ला बितड आले, मांगला बितड आले आणि आई बहीण बोगणी जांभले. एकली बकरीन 3 जण असले आणि पाड खावाले चांगलं भेटत नाही ना. चांगलं खाद डोकं बी चालस ताकद बी यस बरोबर आहे का नाही. आणि नुसतं खावानं बी जर सांग मला नुसतं पॉईंट सापडायला पाहिजे. नुसतं खावानं सांग तरी सुद्धा एक कीर्तन कर टाक सुद्धा आपण. खावामुळे मुकलं परिवर्तन होत बरं. चांगलं खा बाबा काय मत आहे लौकिक बाबा. खावाला जर चांगलं राहणं बुद्धी बी स्थिर राहस माणूसनी चांगलं जर खात ते. पण आपलं खावा मा बी ठिकाणा नाही तताना लोकेच ना आडे बरं बडा माळ करी शेत बुवा. खावामा बलता गोड आहे बरं. आज मी म्हणा परिसर माय म्हणीशीन थोडं सोपं करीन सांगसू जोडेत बा आपण भाऊ बंद तसा. खावा मग गैरा फरक रास. ज्यांनी चांगलं खातं जैसे खावे अन्न वैसे होय मन. जसं प्याल पाणी तशी निघेल वाणी नाही का. हो खावा मा लोके काही बी खातच यास न बरंशे. पण या बाप या पोरेच ना बाप पोरेच ना पिता. या पिता माता बऱ्यात पण या पिता काय बी पिता आणि काय बी खाता. मग लोके मारतच लाता कोले पिताले. ते असा देखतस ना जस काय त्यासले काहीच समजी राहिले नाही बुवा मी कोणले बोल राहिनो असं. चांगलंय मला असं वाटत ना मी मन स्वतःहून चौघाल राहिनो का बुवा. तुम्ही डाय ध्यान नाही दिला ना आम्ही नाहीत बो तसा. कीर्तनासाठी उपस्थित महाराज मंडळी आमचे दीपक बाबा, इकडे आमचे किरण माऊली आहेत आणि इकडे आमचे विजू बाबा आहेत. विजू बाबा आपकी झलक सबसे अलग आहे भैया. कारण मी विजू महाराजांना वाचताना नाही बघितलं होतं अजून. गावात पहिल्यांदाच भेट होती ना आपली. वलवाडीला होतो आपण. अच्छा गायनाला होते गायन करत होते. हा तेच ना गायनले आम्ही ओडी माईक देत नाही त्या माईक सर काय. मग कवय माणूस कसा विचार करस येत नाही बाबू. लेकरू गरीबी या सांगे लई फिरतच होते बा असा अंदाज लाईले घर बसापेक्षा चाल बशी की जशी बा असं.
पण वाजवलं का महाराज सुरुवातीला एकदम खतरनाक. माझं मनच जिंकलं तुम्ही बरं. म्हणजे आता तुम्ही गैरी इज्जतवाडी घे मन नाही ते मला कसं वाटे उरेल खिचडी फेकावापेक्षा खाणार होते ना बुवा. मग काही दिकेच नाही ना, असं दिकणार नाही ना वातावरण. पण आता समाधान वाटाय ना बुवा. महाराज गावातलेच आहेत का? त्या मावराय राहणार नाही त्या. आता इथला आम्ही सांगेल बी नाही ऐकी राहणार त्याले पक्क माहिती आहे गाव म्हणे रे तुम्हाला ऐकाव म्हणे मी. चांगले सर्व आमचे भजनी मंडळ. माझी मीरा मुक्ताबाई, मीरा मुक्ता हो जनी तिघ आहेत बा. चांगले पोरींनी टाळ घेतलं याच्यापेक्षा अजून काय स्वाभिमान असा. सगळे गावातील भजनी मंडळ आहे, पूर्ण गावातलीच आहे, चौगावची आहे. अरे वा भारी. भजनी मंडळ चांगले, वाजवणारे म्हणणारे महाराज चांगलेत. भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोते. इथलं सोपं सांगू का मी? हां पहिलेच पुसलाय राहणार नीचे जाणो काही बी इज्जतली जाणो. मामा काही काळजी करू नका, मी तुम्हाला काहीच बोलणार नाही. मला माहिती तुम्ही लबाडेत, पण मॅटेने सांगा. नाही ना मामा नाही बोलाव ना, तुमले काही बोलून ऐकू दे नका. मी काय आपला आपला आहे फक्त. महाराज त्यांची वय 70च्या पुढे ना, मग 62 60 हां 65 62 ना हां 62 वर्षाच्या वयात सुद्धा मामा असा नाचस ना, तरुण पोऱ्याला सुद्धा लाजायला. आणि त्यांच्या गळ्यात विना पडला की खरंच ती ताकद वेगळी असते महाराज नामचिंतनाची. विनोद वजा करायचा, पण काही काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. त्यांना लोक हसवत काही करत काही घेणं देणं नाही, ते फुल एन्जॉय करतात आणि परमार्थामध्ये एन्जॉय करायला पाहिजे. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, माझं नेहमीचं सांगणं आहे, लोक काय म्हणतील. लोकांनी तर पतिव्रता सीतेला सुद्धा दोष लावला हो. चांगलं कधी कोणाला म्हणणार आहे? आणि लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे सरळ सरळ बाबाजी भिकाऱ्याकडनं भीक मागण्यागत गोष्ट आहे. कारण समाजामध्ये असा एकही व्यक्ती नाही की त्याला पूर्ण लोक चांगलं म्हणत असतील. कोणी आहे का एखादा व्यक्ती असा की त्याला पूर्ण गाव चांगलं म्हणतं? अजिबात नाही. लोकांचा विचार नाही करणे, विचार करायचा फक्त जगाच्या मालकाचा. माझ्या मीराबाईने देवाची भक्ती केली, लोकांचा विचार जाऊ द्या, स्वतःच्या बापाचाही नाही विचार केला हो. राजकन्या होती तरी सुद्धा महाराज पायात घुंगरू बांधून नाचली की नाही? हे चांदी की दीवार न तोडी मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. नाच गाई मीरा बाई लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला, वेश जोगनिया का डाला. राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया. म्हणून काय करायचं, लोक काय म्हणतील हा विचार डोक्यातून काढून टाकायचा. लोकांना काय आवडतं, ज्यांना तुम्ही आवडतात ना, तुम्ही चुकलात तरी त्यांना आवडतात, आणि ज्यांना तुम्ही चालतच नाही त्यांच्यासाठी देव जरी बनलात तरी तुम्हाला ते लोक विरोधच करतील. बरोबर आहे ना? ज्यासले तुम्ही आवडतच नाही त्यासनासाठी देव जरी बनी घ्या तरी त्यासले तुम्ही आवडावं, आणि ज्यासले आवडतच त्यासना जोडे तुम्ही चिकारापणा करा तरी तुम्ही त्यासले आवडणारच शेतच. मनीषीन लोकेशने अपेक्षा पुरी कराना लपडामा भानगडमा पडानं. कारण लोकांची अपेक्षा कधीच पूर्ण होत नाही. तुम्ही ठरवा माझ्या भावाचं, माझ्या बहिणीचं, माझ्या पोराचं किंवा पोरीचं लग्न करायचंय. इतर लोक जर 6 पदार्थ बनवत असतील तुम्ही 7 बनवा, लोक 7 बनवत असतील तुम्ही 9 बनवा, लोक 9 बनवत असतील तुम्ही 12 बनवा, पण फक्त हात 2 ठिकाणी उभा राहा. तुम्ही लोकेशले भाऊ की ना लोकेशले नातेवाईकाले खुश करासाठी कोणी 7 प्रकार बनाव, तुम्ही 10 बनाय टाकात.
पण आज दोन ठिकाणी लोक एकच सांगतात बट चांगलं होतं, पण जर खमन राहतं ना मजाही जाते. काढली का कमी तुमनं खमन जर राईस घे मग सांगता लोक बट भारी होतं, पण अगो बारीक शेव जर राई जाते ना जुवान, काढली ना कमी. म्हणून लोक कमी या काढण्यात पुढे येतात. म्हणून लोकांची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही आपण. म्हणून लोकांचा विचार करून जगणे नाही. जगायचं असेल तर आपल्या पद्धतीनं फक्त जगत असताना एवढं लक्षात ठेवायचं की आपल्यामुळे दुसऱ्याला कोणाला त्रास होणार नाही, तेवढी दक्षता घ्यायची आणि मग जीवन आनंदित जगायचं, नाही का. आता जाऊयात अभंगाकडे. आता पहिले आळमूळला टाकीली नात म्हणे माते मधमा पेरणी करूत आपण. अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबारा आहे? ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ते तुकोबार आहे. आणि ती तुकोबार आहे. या अभंगातून तुम्हा आपल्या जीवांशी संवाद साधत असताना सांगतात भैया अरे त्या संतांचे असे उपकार आहे, ते उपकार शब्दात वर्णन करू शकत नाही. मग साधकांचा प्रश्न आहे, तुकोबार आहे संतांचे उपकार तुमच्यावर आहे, संतांनी असं केलं काय? म्हणतात मला रात्रंदिवस जागवले त्यांनी. मग साधकांचा तिथं प्रश्न आहे, जर जागवणं हा उपकार असेल तर मग रात्री आपण जर लाईट गेल्याच्या नंतर झोपलो तर डासबी रातभर झोपू देतात नाही, त्यास ना बी उपकार का? मग एखादा गलीना बेवडा गाया देत फिरस आखी रात गावामा गाया देत रातभर झोपू देत नाही, मग त्याने बी झोपू देणं नाही, त्यांना उपकार का? ते जागवणं वेगळं आणि संसारातून जागून परमार्थाकडे वळवणं हे जागवणं वेगळं आहे. आणि तुकोबार आहे ह्या उपकारातून उतराई व्हायचं सांगताय. विठ्ठल 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 थोडक्यात आता एखाद्या माणसाला मी तुम्हाला मध्येच बोलून गेलो, एखाद्याचा जर उपकार झाला असेल तर त्या उपकारातून उतराई होता येतं. मग काय, एखादं काम जर तुम्ही करून दिलं तर त्याचा मोबदला काय, त्याला रोजंदारी द्या मोकळे व्हा, म्हणजे त्याचाही आपल्यावर उपकार नाही आणि आपलाही त्याच्यावर नाही. पर तुकोबार आहे म्हणतात भैया उपकारातून उतराई कसं व्हावं हेही सुचत नाही. थोडक्यात एक्झाम्पल म्हणून सांगतो बरं का. रुक्मिणी आई साहेबांचं लग्न कृष्ण भगवंतासोबत लागलेलं आहे. भूदेवा भगवंतासोबत लग्न लागल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब एका कोपऱ्याला बसलेले आणि डोळ्यातून अश्रू येत होते. सगळ्या सखिया जवळ होत्या. सखियांनी विचारलं, मैत्रिणींनी विचारलं रुक्मिणी आई साहेबांना, म्हणले तुमचं रडण्याचं कारण काय या? अगं बाई कदाचित जगाचा मालक मला पती म्हणून भेटलाय ना, जगाचा मालक पती म्हणून भेटलाय याच्यासाठी मध्यस्थ जो होते ते म्हणजे सुदेव नावाचे ब्राह्मण. जोपर्यंत सुदेव नावाचे ब्राह्मण आले नाही त्यांनी माझी चिठ्ठी तिथपर्यंत दिली नसती तर कदाचित जगाचा मालक मला पती म्हणून भेटला नसता. तर या ब्राह्मणांना काय द्यावं मला सुचत नाही. या इथं सुद्धा त्या मैत्रिणींनी सांगितलं बाई काहीतरी देऊन मोकळं हो ना. काहीतरी म्हणजे अगं 1000 2000 5000 तू आता देवाची पत्नी झाली, तुझ्याकडे भरपूर काही आहे, तुला पाहिजे तेवढं तू सोनं दान करू शकते, स्वर्ण दान कर, गो दान कर. बाई हा असा उपकार झालेला आहे, मी काहीही दान करून या उपकारातून उतराई होऊ शकत नाही. तू सोन्याची गोष्ट करते, मैत्रिणीला सांगते रुक्मिणी आई साहेब, तू सोन्या नाण्याची गोष्ट करते, इथं जीव जरी दिला ना तरी त्या उपकारातून उतराई होता येत नाही. मग तुकोबार आहे जीवच का उदाहरण म्हणून ठेवतात, जीवच का सांगतात? त्याच्या मागचं कारण असं आहे, आपण जर गावाला जातो, जीवच का सांगतात त्याच्यावर बोलायलो बरं का. आपण जर गावाला जातोय, गावाला जाताना तुमचे जर 2 4 5 6 8 10 15 ड्रेस आहेत, त्याच्यातून तुम्ही कोणता ड्रेस परिधान करतात? जो स्वच्छ धुतलेला आहे तो ड्रेस, आणि तो ड्रेस प्रेस केलेला आहे तो अंगात घातला. घातल्याच्या नंतर एस टीचा प्रवास करायचा आहे, सीटवर जर घाण असेल तर तुम्ही त्या सीटवर डायरेक्ट बस जातच का? त्याच्यावर फपुटा बिपुटा बसेले बुवा, तुम्ही डायरेक्ट बसेल येतच का सीटवर? अजिबात नाही. का? कारण मी कपडे स्वच्छ धुतलेले कपडे घातलेले प्रेस केलेले, जर काही इथं बसलो कपडे खराब होतील. मग तुमचा आता कशावर जीव आहे? प्रवास करत असताना कशात जीव आहे? कपड्यांमध्ये. मना कपडा खराब व्हायला नको, बरोबर आहे ना? कपड्यांवर जीव आहे. प्रवास करतो गाडीमध्ये, मी जर का बसलो कपडे भरतील माझे खराब होतील म्हणून सीटवर बसायचं नाही, वाटल्यास उभा राहतो, जिथं जायचं तिथपर्यंत उभा राहून प्रवास करेल, पण बसणार नाही कारण कपडे खराब होतील. आता कपडे भरायला नको मनीषीन उभा राहिना, पण योगायोग असा
अचानक समोरून गाडी आली, आपली गाडी त्या गाडीला धडकली, ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर माणसाच्या पायाला लागलं, जखम झाली, म्हणजे रक्त व्हायला लागलं. रक्त व्हायला लागलं. ज्या कपड्याला दाग पडायला नको म्हणून माणूस उभा होता, ॲक्सिडेंट व्हायना पायना रक्त व्हायला लागले. त्या कपडा इथला जीव होता, पण तेच शर्ट काढीन पायले बांध. कपड्यातला जीव कुठं आला आता? शरीरावर. बरोबर आहे ना? आता ते शर्ट पायाला बांधलेलं, पायाला बांधून दवाखान्यात गेला. दवाखान्यात गेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं लवकर ऑपरेशन करून घ्या, पंजा तोड टाका. ऑपरेशन करल्या जीवाची जाईल. नाही हो, पोरगा मुंबईले शे, पोरगा येऊ दे, पोरगा सांगेन तवय. पोरगाला येवाल 2 दिन लागले. डॉक्टर म्हणे तुमले डायबिटीस शे आहे ना, गुडगा पाहिन पाय काढणं पडीन, नाही ते मरणं पडीन. पहिले 50 काढणं होता, ऐक नाही 2 दिन लेट होय का डायबिटीसमुळे, आता गुडगा पाय काढणं पडीन. कल्पना करा, अगोदर कपडा भराल बी राहता, आते पायले लागणं ते कपडा काढीस नाही, पायले बांधले ना, रक्ताना बरी गे शर्ट. कपडाच मा जीव होता, कपडाच माना जीव. शरीरवर उन्हा रक्त नको व्हाले, रक्त नको व्हाले, पाय तोडा होतात पंजा, पण नको शरीर खराब होई जाई. शेवटी पंजा जाऊ द्या, गुडगा पाहिन पाय काढले भो, पण मना जीव वाचा. कुठं आलं? जीवावर. इतकं सगळं त्यागून जीवावर माणूस येतो. शेवटी जीव जरी दिला, असा जीव जरी दिला, तरी सुद्धा त्यांच्या उपकारातून उतराई होता येत नाही, असं तुकोबाराय सांगत असताना अभंगाच्या दुसऱ्या काय द्यावे त्यासी व्हावे उतराय, काय द्यावे त्यासी व्हावे उतराय. जागवतात संत आपल्याला, पण आपण जागलं पाहिजे. कुठं तरी आपण जागत नाही. आणि सांगू का तुम्हाला एक नेहमी दृष्टांत म्हणून सांगतो, आपला परमार्थ म्हणजे लय धावताय लौकिक बाबा, आपला परमार्थ अंतःकरणापासून नाही. एक माणूस वारीला गेला, वारीला गेल्याच्या नंतर त्याच्या पोराला सांगितलं दादा मी वारीला चाललो, म्हणले महिन्याच्या वारीला एक काम करतोय ना, रोज देवपूजा करून घेशील. पोराला सांगितलं, पोरगा म्हणे ठीक आहे काय हरकत नाही. आता बाप गेला वारीला, पोरग देवपूजा करायला लागलं. पहिल्या दिवस देव धुईलीनाथ, दुसरा दिन देव धुईलीनाथ, तिसरा दिन देव धुईलीनाथ. तो मायले म्हणे माडी, म्हणे काय रे भाऊ हाय रोज करणं पडी का, तून बाप पिरी असतो तुला आईस करणं शे म्हणे. तो म्हणे रोज एक एक देव अपेक्षा माडी असं करत बटा देव येरवरले जाऊन एकटे धुईलयस म्हणे. पूर्ण देव भऱ्यातले देव घेतले बा, गटुडं बांधलं आणि गेला विहिरीवर. मग एक एक देव काय दवाना, बटा देव बादली मा मोक्या करली ना, आणि बादलीला दोर बांधले ना. पहिला लोक पाणी खेचेत का विहीर माई, हां तसं पुरा देव टाक देणार म्हणे, अख्खी बादली सोड देस. बटा देव एकटे दवाय जातीन, बादली ओढलीच म्हणे, यान बादली खाले सोडी. ज्या जड जड देव होतात त्या पाणी माराय घ्या, जसा लड्डू गोपाल, अन्नपूर्णा, गणपती बाप्पा. जड जड देव राय घ्या, त्या चांदी नव्हता त्या पाणी मा वर तरंगी घ्या, बादली वर काढी म्हणे. बाकीना देव ते काही दिकी राहणार नाही, घर उन्हा बावनी बटा देवस ना घासोडं बांधेन देवारावर ठेदीनं. माय म्हणे बावड्या अरे त्या देवाजले अष्टगंध बुक्का लावना नको माडी. का बर रे? त्यासले अष्टगंधा बुक्का लावायला चालावणे का बर म्हणे. म्हणे बाकीना देवसनी आत्महत्या करली म्हणे यार मा, त्याले सुतक होय गे त्यासले त्यानं अष्टगंध बुक्का चालवणे म्हणे. हा आपला परमार्थ आहे. माय रागवायला लागली, बाळा तुला अक्कल आहे का? अरे देवपूजा करायला सांगितलं, अशी देवपूजा करता का रे? म्हणे आता म्हातारी कटकट करीन, त्यानापेक्षा सासरवाडीला निघजास म्हणे. बावड्या घ्या ना सासरवाडीला निघी. आता सासरवाडीला जायचं म्हणल्यावर सासूबाईला जवळ देखील कमी आनंद होस का माय? हा बाप रे बाप, जवळ देखीस नाही इथला आनंद होस ना. काही काही सासू असले, एक एक मावशीने ते म्हैसले 3 दिन पाहिजे पाणीच पाजेल होतं नाही. ती म्हैस नुसती कोक आहे, तिनं आजूबाजूमा चारा पडेल होता. म्हणता आई म्हैसना जोडे चारा पडेल शे, खावाले शे, कोकाई का बरं राही नाही आई. म्हणता काकू आई म्हैसने जोडे चारा पडेल बट बरोबर शे, काही आजारी बिजारी नाही म्हणे बाबा. मग म्हणतं का बं कोकाय राही म्हणे, तिला पाणी नाही 3 रोज जाणं. म्हणतं का बं पाणी पाजाना, मग 3 दिन म्हैसले उपवाशी ठेवणी पडस का? नाही म्हणे बाबा तसं काही नाही, मी पाजी देतो म्हणे, पण जवाई इराणात. म्हणतं जवाई येवाना म्हैसले पान पाजाना काय संबंध? नाही म्हणे पाणी जर पिले दूध पातळ होई जाई म्हणे. मग हो म्हणा बाप, म्हणजे जवाई मग कितला जीव आहे सासूना. आणि सासू असली बी सांगस बहिणी म्हणा आंडोरणा समोर जर जवाईनं जास्त वाह करी ना, मुकल्या माया त्यामुळेच मन माही पड जातीस पोरेसना. खरं आहे का नाही? काही काही सासू आहे शब्द मग जवाईंसाठी बी हा जरा विरुद्ध आहे बा. जवाईनी वाह करत सासू, आणि इकडे सुनबाईने सासू.